नमस्कार मित्रांनो, डेली व्हिडिओवर तुमचे सरसाद. आज अख्खा मसूर रेसिपी बनवायची आहे. बघा, मसूर घेतलेला आहे स्वच्छ. त्याच्यामध्ये काय खडे व्यवस्थित काढून निवडून ठेवलेले आहे. पातेल्यामध्ये रात्रभर भिजत ठेवले आहेत. बघा, आपले मसूर भिजून तयार आहेत. बघू शकता किती मस्त असे भिजले आहेत. हे मसूर काही जण कुकरमध्ये शिजवतात, पण आम्ही कढईमध्ये शिजवून घेणार आहेत. बघा, ह्याचं पाणी काढून घ्यायचं आणि भिजत घातलेला वास येतोय, त्यामुळे मसूर व्यवस्थित पाणी 1-2 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून आपल्या मसूरचा वास येणार नाही आंबट. बघू शकता किती छान मस्त असं धुवून घेतलेलं आहे. तुम्हाला अख्खा मसूरची रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंटमध्ये. बघा किती मस्त भिजलेले आहे. आता कढईमध्ये अख्खा मसूर शिजवण्यासाठी थोडंसं मीठ आणि हळद टाकून द्यायचं आहे. शिजवण्यासाठी थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि शिजवण्यासाठी झाकून ठेवायचं आहे. बघा, आता ताट उघडून बघूया. आपलं मसूर बघा किती मस्त असं शिजलेलं आहे. कुकरपेक्षाही भारी महाग टाकेल कुकरला. अशा पद्धतीने तुम्ही मसूर शिजवून घेऊ शकता. बघा किती मस्त असं. आता एक आपण वाटीमध्ये काढून घेऊया. आता एका वाटीमध्ये मसूर काढले आहेत. बघा किती छान मस्त असं शिजले आहेत. आणि त्याच कढईमध्ये 2 पळ्या तेल ओतून घेऊया. दोन पळे तेल ओतून घेतलेलं आहे. कढई तापत ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेऊया. नंतर अद्रक कोथिंबीर बारीक करून घेतली त्याची ग्रेव्ही टाकून घेऊया. आणि मस्त अशी फोडणी कढवून घेऊया. बघा किती मस्त अशी फोडणी कढवून घेतलेली आहे. फोडणी कढली का आपण कांदा आणि टोमॅटो टाकून घेणार आहोत. ही बघा लाल तिखट काश्मीरी पावडर आहे, ह्यामुळे भाजी खूप छान होते. ही वापरलेली आहे. बघा, टाकून घेतलेलं आहे. आणि लाल तिखट आणि मीठ टाकून घेतलेलं आहे बघ घरचं. आणि हळद आधीच टाकून घेतली होती. मस्त अशी फोडणी आपली कढलेली आहे. तर बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेऊया. कांदा व्यवस्थित सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली भाजी खूप छान बनेल. आता व्यवस्थित पळीने हलवून घेतलेला आहे बघा कांदा. त्याच्यानंतर बारीक कट करून घेतलेला टोमॅटो ॲड करायचा आहे. तो व्यवस्थित उलटण्यानं हलवून घ्यायचा आहे. मस्त असं टोमॅटो बारीक करून घेतलेलं टाकून आणि व्यवस्थित आता पळीने हलवून घ्यायचं आहे. बघा, सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली भाजी खूप खायला छान बनेल. आता बघा, शिजवून घेतलेला मसाला आपला टाकून घ्यायचा आहे आणि मस्त असं हलवून घ्यायचं आहे. आता पळीने व्यवस्थित हलवून घेऊया. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता कोट शेंगदाण्याचा टाकून घेतलेला आहे वरून. आणि आता पाणी टाकून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढा हवा आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि भाजी आपली 10-15 मिनटासाठी शिजत ठेवायची आहे. बघा, आता आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. बघा किती मस्त लोक आलेला आहे भाजीला. आणि त्याच्यावरती बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. मस्त अशी अख्खा मसूरची रेसिपी बनते आणि ही भाजी खायला खूप छान लागते. टिफिनला पण देऊ शकता तुम्ही अशी बनवून. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर लाईक करा. बाय.